नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. माझ्या मतदारसंघात कोणीही दमदाटी करायची नाही, धमकी द्यायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला. हर्षवर्धन पाटलांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे, असे सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला सुनावले. इंदापूर तालुक्यातील वालचंद नगर येथील मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटावर हल्ला चढवला. भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली. तब्बल 35 वर्षांनी पियुष गोयल निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्यांनी आपल्या प्रचारास सुरुवात केली आहे. त्यासाठी अगदी लोकलमधून प्रवास करत आहेत. दादर ते बोरिवली असा प्रवास करून त्यांनी लोकांशी संपर्क साधला. पियुष गोयल यांचे आई वडील भाजपमध्येच होते, परंतु त्यांनी गेल्या 35 वर्षात निवडणूक लढवली नव्हती. आता भाजपाने मोदी सरकारमधील नवरत्नांना राज्यसभेऐवजी लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोयल यांना ही उमेदवारी मिळाली आहे. मुंबईने 8 वर्षांची प्रतीक्षा संपवली. मुंबईची रणजी ट्रॉफी जिंकण्याची ही 42वी वेळ ठरली. रणजी ट्रॉफी फायनलमध्ये मुंबईच्या विजयात प्रत्येक खेळाडूने विजयी योगदान दिलं. मुंबईच्या विजयात श्रेयस अय्यरचं मोठं योगदान आहे. श्रेयसने मुंबईसाठी दुसऱ्या धावात 95 धावांची खेळी केली. श्रेयसला काही दिवसांपूर्वी BCCIच्या वार्षिक करारातून वगळण्यात आलं होतं. मात्र आता रणजी ट्रॉफी फायनल नंतर BCCI बॅकफुटवर आले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. या ठिकाणी पवार विरुद्ध पवार होणाऱ्या लढाईत ट्विस्ट तयार झाले आहे. बारामतीमध्ये नणंद सुप्रिया सुळे आणि भावजाई सुनेत्रा पवार यांच्या लढाईची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होते. परंतु या लढतीत तिसरा खेळाडू आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची रंगत आणली आहे. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आरपारशी लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना भेटण्यासाठी बोलवले आहे.